नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, आज आम्ही निघालोय राणीची बागेत। तर राणीची बाग म्हणजे आता नवीन वीर माता जिजाबाई भोसले उद्यान। तर आताच गेल्या वर्षी ओपनिंग झाली आहे त्याची आणि खूप छान असा उद्यान बनवलेलं आहे मुंबईकरांसाठी फिरवण्यासाठी। तर आपण माझी बरेच दिवस माझी इच्छा होती जाण्याची, कारण लहान असताना गेलो होतो, काहीतरी मी पहिलीला होतो की दुसरीला होतो तेव्हा स्कूलची पिकनिक गेले होते, तेव्हा ते बघितलं होतं राणीचा बाग। तर त्याच्यानंतर परत कधी जायला नाही भेटलं, ते आता निघाले। तर सोबत फॅमिली आहे, फॅमिली म्हणजे मामा मामी आहेत, त्यांची मुलं आहेत, डबल अश्विनी आहे आणि आरू आहे। तर सर्व चालू आहेत आम्ही राणीची बाग बघायला, म्हणजे आत्ताची वीर माता जिजाबाई भोसले उद्यान। तर चला मग भेटू आपण डायरेक्ट खांदेश्वर रेल्वे स्टेशनला, तिथून आपण डायरेक्ट जाणार आहोत भायखुलाला। म्हणजे आता ट्रेन चेंज करून जावं लागतं आपल्याला, तर बघू आता कशी काय ट्रेन भेटते त्याच्यावरती डिपेंड आहे। तर भेटू आपण आता खांदेश्वर रेल्वे स्टेशनला, तर चला मग। आली ट्रेन, तर आता बसतो ट्रेनमध्ये आम्ही आणि भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो, आम्ही आता भायखलाला उतरलो, पनवेलला बसलो होतो। तर कुर्ल्याला चेंज केली ट्रेन आणि भायखलाला कुर्ल्याला चेंज करून दादर ट्रेन केली, म्हणजे तिथून पण CSTच भेटली आणि तिथून भायखलाला उतरलो। आणि भायखलावरून 5 मिनटं चालत जायला लागतो, तर डायरेक्ट तुम्ही पोचाल राणीच्या बागेत। तर हा इथून बाहेर निघायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही भायखला रेल्वे स्टेशनमधून बाहेर आला, या रोडवरती आले की तुम्हाला ही बिल्डिंग दिसेल आणि त्या समोरच हा झू आहे। तर आता तुम्हाला आधार ॲड्रेस दाखवला, आता आतमध्ये एंट्री मारली की तुम्हाला दाखवते। बघा, इथून दिसतो गेट, इथं समोर गेट आहे। आता रोड क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे, तिकडे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो एंट्री। तर मित्रांनो, पोचलो आपण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय, म्हणजे आपली जुनी राणीची बाग। तर भायखलावरून इथं आलो आणि ही आता एंट्री, तर एंट्री तर झाली। आतमध्ये आता तिकीट काढतो आणि मग आतमध्ये एंट्री मारतो। गर्दी बघा किती आहे। हां, गर्दी, तिकिटाला लाईन आहे। हा QR कोड आहे, हा स्कॅन करायचा आणि पुढची प्रोसिजर हे करायची, तिथून पटकन तिकीट भेटतोय। तर मित्रांनो, ऑनलाईन काढला की ते मोबाईल खाली स्कॅनर येतो तुम्हाला, तो स्कॅनर इथं खाली हे करायला लागतो, दाखवायला लागतो आणि मग नंतर तुम्हाला इथं तिकीट भेटतो। तिकीट भेटलं मला। आणि लाईन बघा किती, ही ऑफलाईन लाईन आहे। तर ऑफलाईन लाईन पेक्षा ऑनलाईन बेटर ऑफलाईन तिकीट काढण्यापेक्षा ऑनलाईन काढायचं, पटकन भेटतं तिकीट आणि पटापट होऊन जातं। तर आता एंट्री मारतो आतमध्ये आणि तुम्हाला भेटतो। गर्दी खूप जास्त गर्दी आहे बघा, लोक तिकिटाच्या लाईनी लागून आहे। इथे तुम्ही तिकिटाचे रेट लावल्यात बघू शकता। अडल्टसाठी 50 रुपये, चाइल्डसाठी 25 रुपये, जर फॅमिलीचा तुम्ही काढला तर 100 रुपये। परत इकडे अडल्ट 400 आणि चाइल्ड 200, आणि फोटो कॅमेऱ्याचे 100 रुपये आणि व्हिडिओ कॅमेऱ्याचे 300 रुपये। आणि फॅमिलीमध्ये तुम्हाला हजबंड, वाईफ आणि 2 चाइल्ड। तर मित्र, ही एंट्री आहे, इथून लाईन आहे।
आणि हा एक्झिट आहे इथून आणि हा बाहेरचा सेम. तर तिकीट घर आहेत. चला इथून एंट्री इथं चेक. तर मित्रांनो काला घोडा, तर हा एक्झिबिशन पण भरतो, तुम्हाला माहीतच असेल काला घोड्याचा. आणि आता एंट्री मारली आतमध्ये. तर सर्व आता फॅमिली आहे सोबत. या इथे आता बघतात मॅप, बघू आपण. इथे मॅप पण दिलेला आहे. तर इथे मॅप पण दिलेला आहे आणि आतमध्ये आता कसं काय फिरायचं आणि काय काय बघायला भेटणार आहे तर बघत राहा. आता एंट्री तर मारले. तर इथं अश्विनी आहे, तुम्ही पण याल ना, मामा मामी आहे सोबत. तर बघू आता काय काय बघायला भेटतं. परिसर तर इथून पहिली एंट्री. ते बघा तोफ लावलेले मस्त वेगळे. हे एलिफंटचा एरिया आहे. तर आता बघू एलिफंट बघायला भेटतात की आपल्याला. तांबा मी लवकरच येत आहे, लायन कमिंग सोन. इथे एलिफंट आहे, तिथं आतमध्ये आहे, दिसत नाही तो, पण बघा झूम केला एवढा पण दिसत नाही. एलिफंट गँग एलिफंट बघता आम्ही. आला आला बाहेर आला एलिफंट, बाहेर आला. हा बघा एलिफंट. तर मित्रांनो इथं लायन, पण लायन नाही, ते थोडी वाट बघायला लागेल. लायनची वाट बघायला लागेल असे सांगतात. तर लायन तर नाही बघायला भेटला. आता बघू लवकरच. आपण बंद आहे. बहुतेक प्राणी इथं नाही, बहुतेक पण बंदच आहेत. आणि इथं आता टायगर बघायला भेटेल आय थिंक. हां टायगर तर आहे नाही, टायगर अस्वल आहे, अस्वल बिअर आहे. तर अस्वल बघू आता आपण. बाकीचे तर प्राणी तर नाही बघायला भेटत. इथून अस्वलाची एंट्रीला भारी केलं आहे इथून आहे. तर आता अस्वल बघायला जाऊ आपण. अस्वल बघू, बिअर अस्वल सॉथ बिअर. तर आता बघू. अस्वलाच्या बदली बघला बघायला भेटते. बघला अस्वल तर नाही का कुठं, म्हणजे आहे आतमध्ये, तिकडं आतमध्ये त्या याच्यामध्ये. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. गर्दी बघा अस्वल बघा. पाणी प्यायला दमले लगेच. आता इथं वाघोबा बघायला जाऊ आपण. इथं वाघोबा आहे. आता वाघोबा पण बघायला भेटतं का नाही बघू. आता इथं वाघ, इथं टायगर बघायला जाऊ आपण. तर बघू इथं गर्दी तर खूप दिसते. तर टायगर बघायला भेटतो की नाही बघूया. तर टायगर टायगर झोपलाय तिथे. टायगर वाघाचे जीवन किती आहे ते बघ. वाचा, पॉज करून वाचा. गर्दी पण बघा तिथे. दिसत तर काही नाही, पण गर्दी दिसत खूप जास्त गर्दी. हां सर आतमधला
इथून हाजी पीर बाबा दर्गा पण आहे आणि इथं हे दाखवलेले आहेत आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेले आहेत कुठला प्राणी कुठं आहे ते. आता इथे सांबर आणि पानघोडा आहे आणि हा मॅप आहे. तर इथं सांबर आणि पानघोडा पण बघू. इथं गार्डन पण मस्त बसणार आहे. इथं आतमध्ये कॅफे पण आहे, कॅफे वाईल्ड कॅफे वाईल्ड. तर इथे येऊन तुम्ही नाश्ता वगैरे पण करू शकता. आता ऊन जास्त गरम झालं व्हायला लागेल. आता पानघोड्याचा दिलेला आहे, इथे पानघोडा आहे आणि आतमध्ये इथे आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे 2 आहेत पण ते बाहेर काही येत नाही. इथं सांबर आहे आणि इथे आहेत सांबर. सांबर बघते. आता सांबर बघून इथे काय आहेत काय माहिती नाही. इथं माकडं आहेत बघा. कर्नाला आपण खूप बघतो पण इथं पण बांधलेली माकडं आहेत. हा टाक बघा किती हरणी बघा. इथे किती 12 शिंगा हरणी. डॉगी नाही आहे, डियर आहे बाबू. बघ तरी अरे आता आलोय पेंग्विन बघायला. लाईनीमध्ये उभं राहून पेंग्विन कक्ष. पेंग्विन बघायलाच लाईन. ऑमलोट पेंग्विन. पेंग्विनचे इथे हॉटेल पण आहे आतमध्ये. आला तर तुम्ही बरेच ब्रँड आहेत तर येऊन काय पाहिजे तर खाऊ शकता. इथे एक पक्षी आहे बघा. पक्षी बघायला गर्दी. आपण रोज येतो तिथे या. पॅरेटच असते पण मोठे मोठे पॅरेट. टॉर्टाइज असं प्रॉपर आहे. आता ओरिजिनल बघू आपण.
हे बघ काय चाकल्या दोहा अरे तो अलग क्या है